नमस्कार मंडळी. मंडळी, निसर्गातील आपल्या अलौकिक खजिन्यातील सौंदर्याची बेफान उधळण करणारा, मन मोहून टाकणारा आणि तितकीच अध्यात्माची, उपासनेची व व्रतवैकल्याची अनुभूतीची जागृती करणारा आपल्या सर्वांचा आवडता महिना हा श्रावण महिना. हा सुरू होत आहे गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 पासून आणि समाप्ती होत आहे शुक्रवार 11 सप्टेंबर 2026 या दिवशी. श्रावण महिना, ज्या श्रावण महिन्यापासून चातुर्मासातील व्रतवैकल्य सुरू होतात. सगळीकडे धार्मिक शुभकार्य, उपवास, धार्मिक अनुष्ठानं, पोथी पुराण यांचं वाचन, पारायण यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या कुटुंबातील लोकांचा सहभाग हा असतोच. आपल्याही घरामध्ये आपण हे करत असालच. असा हा श्रावण महिना ज्याचं आधिपत्य प्रत्यक्ष देवादिदेव महादेव यांच्याकडे असते. निसर्गातील सौंदर्य व वातावरणातील आल्हाददायकपणा यामुळे सगळीकडे उत्साहाला नुसतं उधाण आलेलं असतं. अगदी अंतर्गत उत्साह सुद्धा वाढलेला असतो. श्रावण महिना ओळखला जातो तो म्हणजे शिव उपासना यासाठी. शिवशंकराचा, महादेवाचा अत्यंत आवडता महिना म्हणून सुद्धा श्रावण महिन्याची ओळख आहेच. शिव उपासक म्हणून तर या श्रावण महिन्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात आपल्या उपासना आणि साधनेसाठी. त्यामुळे अशा या शिवशंकराच्या आवडत्या श्रावण महिन्यामध्ये आपली शिव उपासना कशी करावी आणि एकंदरीत काय पथ्यपाणी नियम पाळावेत या शिव उपासनेत आणि या श्रावण महिन्यामध्ये. धर्मशास्त्रामध्ये नक्की याबद्दलचे काय बरं नियम सांगितले जे आत्ताच्या काळातही आपण पाळू शकतो याची सविस्तर माहिती आपण आजच्या या भागामध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. वास्तू, ज्योतिष, मंत्र, धर्म, अध्यात्म इत्यादी विविध विषयांवरील माहिती आपण नेहमीच आपल्या या चॅनलमध्ये घेत असतो. अशीच नवनवीन माहिती नेहमीच घेण्यासाठी जे आम्ही प्रकाशित करत असतो आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचावेत म्हणून आपल्या प्रत्येक व्हिडिओला शेअर सुद्धा करत जा. तर मंडळी, माहिती करून घेऊया श्रावण महिन्याची आणि शिव उपासनेची. महादेवाच्या या उपासनेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे महादेवाशी संबंधित असलेली मंत्र साधना. या मंत्र साधनेमध्ये अगदी साधा सोपा सरळ मंत्रपाठ म्हणजे नमः शिवाय किंवा शिवाय नमः हा पंचाक्षरी मंत्र जो स्त्रियांनी म्हणायचा असतो, तर ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र पुरुषांनी म्हणायचा असतो. आणि या मंत्राचा पाठ या संपूर्ण महिन्यामध्ये शिव उपासकांनी किंवा साधना मार्गात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दररोज कमीत कमी 1 माळ किंवा वेळ असेल तर 11 माळा अवश्य पठण कराव्यात. आणि ज्यांना काही कारणाने रोज शक्यच होणार नाही त्यांनी मात्र अवश्य श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी, साधारणतः 4 सोमवार असतात प्रत्येक श्रावण महिन्यात, हे मंत्र पठण करावे. शक्य झाल्यास आपल्या घरातील देव्हाऱ्यासमोर पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर बसून शिवशंकराचं ध्यान करून रुद्राक्षाच्या माळेवर हा मंत्रपाठ करावा. शक्य झालंच तर मंत्रपठण करण्यापूर्वी आपल्या कपाळावर भस्म धारण करावं. शरीरावरही धारण करू शकता. तसे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात जाऊन कच्च्या दुधाचा अभिषेक किंवा न मिळाल्यास अगदी साध्या पाण्याचा अभिषेक शिवपिंडीवर करावा. म्हणजे इथे आवर्जून सांगावंसं वाटतं ते म्हणजे बरेच जण आता जे आपल्याला पिशवीतलं दूध मिळतं पॅकेजिंग हे शिवपिंडीवर वाहतात, परंतु हे सर्वस्वी चूक आहे. कारण हे दूध तापवलेलं असतं, पाश्चराईज केलेलं असतं, उकळलेलं असतं आणि धर्मशास्त्राच्या नियमानुसार शिवपिंडीवर नेहमी कच्चे दूध म्हणजे न तापवलेले दूध वाहिलं जातं. तसेच शिवपिंडीवर बिल्वपत्र आपण व्हायचं असतं. शिवपिंडीवर हे बिल्वपत्र वाहताना नेहमी त्याच्या देठाचा जो भाग आहे, खालचा भाग, तो देवाकडे आणि पानाचा जो भाग आहे तो आपल्याकडे करून व्हावं. शिवाय हे बिल्वपत्र व्यवस्थित निवडून घ्यावं. त्यामध्ये कीड लागलेलं, तुटलेलं, खराब झालेलं नसावं. शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा बिल्वपत्र निवडता तेव्हा त्याच्या देठाच्या खाली जर बघितलं तर एक छोटीशी गाठ असते. ती गाठ मात्र व्यवस्थितपणे काढून टाकावी. कारण शिवपिंडीवर अशा प्रकारचं बिल्वपत्र अर्पण करताना ही गाठ नसावी. असं बिल्वपत्र अर्पण करणं हा दोष मानला जातो. तेव्हा मंडळी, शिवाला बिल्वपत्र वाहताना आवर्जून निवडून गाठ काढूनच ते वाहिलेलं उत्तम. शिवाय पांढऱ्या रंगाची कोणतीही फुलं असतील, चंदनाची पानं असतील, धोत्र्याचं फळ असेल, ही सुद्धा आपण शिवपिंडीवर अर्पण करू शकता. शिव उपासनेमध्ये रुद्रपठणाचं महत्त्व सुद्धा फार मोठं आहे. रुद्रपाठातील मंत्रामध्ये मानवी जीवनातल्या आवश्यक असलेल्या सर्व प्रकारची जी काही सुख, समृद्धता, यश, आरोग्य, मान सन्मान यांच्या प्रचितीची व शिवाच्या असीम कृपा आशीर्वादाची मागणीच केलेली आहे.
आणि म्हणूनच आपल्या सर्व प्रकारच्या कामनिक हेतूच्या पूर्ततेसाठी, मनःशांतीसाठी व आपल्या आरोग्यासाठी आपल्या वास्तूमध्ये किंवा कामकाजातल्या स्थानामध्ये, व्यापार स्थानात अवश्य श्रावण महिन्यामध्ये रुद्र पठण योग्य आणि जाणकार गुरुजींकडून करून घेऊ शकता. जेव्हा 11 ब्राह्मण रुद्राचे 11 पाठ करतात यालाच लघुरुद्र असं म्हणतात आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर महादेवाच्या मंदिरात अशा प्रकारे लघुरुद्र पठणाचं आयोजन सुद्धा केलेलं दिसतं सोमवारच्या दिवशी. निदान यात तरी आपण आपला सहभाग करू शकता, ठेवू शकता. फार सुंदर फळ मिळतं. श्रावण महिन्यामध्ये शिवाय अनेक स्तोत्र, मंत्रपाठ सांगितलेले आहेत. त्यामध्ये आहे शिवमहिम स्तोत्र, महामृत्युंजयचा मंत्रपाठ. अशा विविध स्तोत्रांचा पाठ आपण स्वतः करावा किंवा जाणकार ब्राह्मणांकडून, गुरुजींकडून आपल्या वास्तूमध्ये, मंदिरामध्ये करून घेऊ शकता. अतिशय सुंदर, भाग्यकारक असा अनुभव येतोच. मंडळी, श्रावण महिन्यामध्ये या महिन्याभरात विविध ग्रंथांचं वाचन आपण आपल्या वास्तूमध्ये करण्याचा सुद्धा प्रघात आहे, ज्यामुळे वास्तूमधील असलेली सकारात्मक चैतन्य ऊर्जा वाढायला अतिशय सुंदर मदत मिळते. धर्मावरील आपली निष्ठा सुद्धा वाढते, स्वतःमधला आत्मविश्वास वाढण्यास सुद्धा मदत मिळते. एकंदरीत काय तर सगळीकडे प्रसन्नता वाटायला लागते. मंडळी, शिवाचा आवडता ग्रंथ आहे शिवलीलामृत. या ग्रंथाचं सुद्धा वाचन किंवा पारायण अवश्य या श्रावण महिन्यामध्ये आपण करू शकता, किंबहुना शिव उपासकांनी आवर्जून करावं. याचे सगळे नियम याच ग्रंथाच्या सुरुवातीला जर आपण पुस्तक आणलं तर त्यामध्ये दिलेले दिसतील, त्यामुळे कोणतीही अडचण येत नाही. हेही काही कारणास्तव नाहीच जमलं तर याच ग्रंथातील असलेला 11वा अध्याय याचं वाचन तरी आवर्जून श्रावणी सोमवारी आपण करू शकता. काही जण श्रावणी सोमवारचे व्रत करतात, उपवास करतात. त्यांनी तर आवर्जून सोमवारी शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. पाणी, दूध, बिल्वपत्र, धोत्र्याचं फळ किंवा पांढऱ्या रंगाची फुलं ही शिवाला अत्यंत प्रिय असलेल्या या ज्या गोष्टी आहेत त्या अवश्य अर्पण कराव्यात शिवपिंडीवर. संध्याकाळी शिवपूजन करून, शिवनामस्मरण करून आपला उपवास सोडावा. शिवपूजनाचा जास्त माहिती प्रदोष व्रत या व्हिडिओमध्येच आम्ही दिलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा. शिवाय अजूनही काही महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले जे श्रावणाच्या संदर्भात आहेत, शिव उपासनेच्या संदर्भात, त्या सर्व व्हिडिओंची लिंक सुद्धा आम्ही खाली देत आहोत. श्रावण महिन्यातील बालकांच्या कल्याणासाठी करण्यात येणारे सुंदर व्रत म्हणजे जरा जिवंतिका व्रत. श्रावण महिन्यातल्या रविवारी करणारे व्रत म्हणजे आदित्य राणूबाई व्रत. रुद्राक्ष वापरण्याचे नियम, रुद्राक्ष महात्म्य, 1 ते 14 मुखी रुद्राक्षाची संपूर्ण माहिती, कोणती शिवपिंड पूजेत ठेवावी, रुद्राक्ष वापरण्याचे नियम काय, आपल्या राशी नक्षत्रानुसार कोणतं रुद्राक्ष वापरावं, शिवलीलामृत पोथीमधील तसेच नवनाथ पोथीमधील प्रत्येक अध्यायाचं काय बरं महत्त्व आहे, असे बरेचसे व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत. या सर्व व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. आवर्जून जाऊन ते व्हिडिओ आपण पाहू शकता. या श्रावण महिन्यातल्या आपल्या या शुभ शिव उपासनेला अभिवादन करून आपण या ठिकाणी घेऊया विश्रांती. मंडळी, आपली आध्यात्मिक आणि धार्मिक बैठक चांगली होण्याकरता ज्योतिष कट्टाच्या वतीने आम्ही 3 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचा असेल तर आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163 हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या नंबरवर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल, अगदी कुठेही भारतामध्ये असाल. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कोणीही याचं वाचन आणि पारायण सुद्धा करू शकतात. अवश्य या श्रावण महिन्यात किंवा चातुर्मासामध्ये आयोजन आणि नियोजन अवश्य करा. तसेच अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, ह्या श्रावण महिन्याचं आणि अधिक आपल्या या चातुर्मासाचं औचित्य साधून चैतन्य लहरी हे पुस्तक आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबातील स्वजनांसाठी, नातेवाईकांसाठी, मित्रपरिवारांसाठी भेट म्हणून सुद्धा देऊ शकता. आणि जी मंडळी कमीत कमी 5 पुस्तकं चैतन्य लहरी किंवा त्यापेक्षा अधिक पुस्तकांची ऑर्डर देत आहेत तर त्यासोबत यावेळेला आपण अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा देणार आहोत, अगदी कोणतंही शुल्क न आकारता. तर मंडळी, अवश्य याचा लाभ घ्या. तसेच मंडळी, विविध देवदेवतांची असलेली यंत्र, ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, तर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष,
सरस्वती यंत्र, गणेश सिद्धी गणेश यंत्र. आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवतो ते नवग्रह यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, त्याचप्रमाणे अन्नपूर्णा यंत्र, अशी विविध प्रकारची यंत्र, दक्षिणावर्ती शंख आणि आपल्या वास्तूत शुभ ऊर्जा, चैतन्य ऊर्जा वाढवायला मदत करणारं हे धूप दीप पात्र जे पितळेचं आहे, हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा, मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वास्तूचे किंवा आपल्या कुंडलीचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून माहिती घ्या. तुम्हाला आम्ही माहिती पाठवतो कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन. त्यानंतर आपण अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या मार्गदर्शन घेऊ शकता. नंबर पुन्हा एकदा सांगतो, 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. तर मंडळी, असा हा श्रावण महिना आपल्या आनंदाचा, भरभराटीचा, उत्साहाचा, चैतन्याचा, धार्मिक अधिष्ठानाचा अगदी यशस्वीपणे पार पडो हीच भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभे असावा. धन्यवाद.